टक्के द्यायला लावायचं त्यासाठी मी संपलं पाहिजे असं त्याचं म्हणणं. मी संपू नाही म्हणून धडपडे पाटील त्यालाच वाटतंय ना मी संपलं पाहिजे. मी सांगतो मला पाहिजे जायचं त्याच्यापर्यंत. मी लोक त्या दारात नेऊन टाका मला. तुम्ही पाटील लढाई इथं संपत नाही पाटील. मला तुम्ही ऐका आमच्या माहिती मी काटा बाजूला केला का मराठीची एक त्याला मराठीची एक फोडायची त्याला माहिती मी काटा आहे मधला मराठ्याने एक केलेला. आम्हाला फक्त तुम्ही आहे सध्या. काय बाबा बोल ना. तुम्ही ऐका पाटील प्लीज ऐका प्लीज ऐका ऐका आमचं एवढं ऐका. उघडा लवकर. नाही पाटील पै ऐका पै तुम्ही गाडीत राहा आम्ही खाली चलतो पै आम्ही पै चालतो तुम्ही गाडीत बसून चला. परिस्थिती पाहन पाटील कशी इथं. पाटील आपल्याला आणखी लढायचंय पाटील. मुंबईला जाऊ सगळे मुंबईला जाऊ पै नाही मराठी एक केले ते ऐकत नाही आपण. याला संपून टाकायचं. सगळ्या पक्षातले नेते आपण संपले याला बी संपायचं म्हणजे मराठ्याच्या एकजुटीचा मधला काटा संपला. तुम्हाला संपून देणार नाही पाटील. 10% आरक्षण घेत नाही. याला 10% आरक्षण घेत नाही. मराठ्या संपून टाकायचं. मराठा ह्यो संपला पाटील. आम्हाला मराठी एकजूट फुटली तेव्हा मला किशीत उतारला बघतो. सगळं आमचं आरक्षण आहे सगळं आमचं तुमच्याशी. तेव्हा मला औषधातून संपवायला बघतो. तेव्हा पोलिसांकडून मला एन्काउंटर करायला बघतोय का. मी तिथे येतो तो पोलिसाला गोळ्या घालायला लावा मला. आपण मुंबईला पाटील मी जाणार एकदा जाणार म्हणल्यावर जाणार. मुंबईला मराठ्यांनी एकाने माझ्या मागे यायचं नाही. मी तुमच्यासाठी एकतर गुलाल घेऊन येतो सगळ्या सोयऱ्यांचा नाही तर तो मला मारून तरी टाकेल. नाही तर मराठी काय त्याला दाखवते तरी बामनाले काय दाखवते मराठा कायची. बामन मराठा जातीवाद करतो का. मला उतर द्या मला पायी चालायचं पायी त्याच्यापर्यंत जाणार. चलून देत नाही आम्ही तुम्हाला. त्याच्या बंगल्यापर्यंतच जातो मी. तो देत नाही का. सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी देत नाही. एकाने शिंदेला त्यांना अजित पवार बी साथ देते दोघं बी त्यालाच. माझ्या विरोधात षड्यंत्राची देत. माझ्या समाजाच्या विरोधात षड्यंत्राची देत. धनगर मुस्लिमाच्या विरोधात षड्यंत्राची देत. त्यांना वाटलं ते गप्प बसले असते मी गप्प बसन का. तेव्हा मग तो याला गुतवायचं नाही त्याला मारायचं. पोलिसांच्या हाताने मारायचं नाही तर डॉक्टरच्या हाताने मारायचं. नाही तर मग 10% घे म्हणा की डाव टाकायला. मी 10% घेत नाही. तू मारे मला पोलीस हाताने तो बंगल्यावर येतो मार मला पोलिसाच्या हाताने नाही तर मी तरी तुला मारतो. हे मराठ्याचं आहे. मराठीची एक कसेच फोडी तो बघत होता आहे. आणि तू सीट बी देश आणि राज्यात महाराष्ट्रात कशी निवडून आणतो हे बी मराठी आता बघणार. तू मला मारतो पोलिसाच्या हाताने डॉक्टरच्या हाताने. आता मुंबईला आल्यावर आडव ना आडव तू पोलिस हाताने घाल गोळ्या मला. तू आता पोलिसाच्या हाताने आडव निघालोय मुंबईला. तुला मराठी काय असते तुला आता दिसते. सागर बंगल्यावर मला हे जर मध्ये मेलो पुशाने सागर बंगल्यावर टाका मारा ठेव जाऊ ना पाटील. नाही तर त्यो मारी तब्येत आधी चांगली करा तुम्ही. त्यो मारीन मला गोळ्या घालून तिथं त्याच्या पोलिसच हात. त्याच्या माहिती शिया दिल्या म्हणून लागलं म्हणतो. आम्ही शियाला मुंबईत येऊन दिलं नाही म्हणतो. संभाजीनगर देवेंद्र फडणवीसला येऊन नाही दिलं म्हणतो. देवेंद्र फडणवीस म्हणतो पंतप्रधानाला येऊन दिलं नाही यांनी. पाटील तुम्ही 16 दिवसाचं उपोषण केलेलं आहे. तुमची तब्येत खराब पूर्ण समाज रडतोय. समाजाचं देणं घेणं नाही. जातीवाद करतो तो एकटा बामण सगळ्या जाती संपायला निघाला का. एक घरण सगळा जाती संपायला निघाला. समाजाचं देणं घेणं त्याला वाटतं मी मेलो पाहिजे. मी काटा निघलो की समाजाला आम्ही घाबरतो. समाज त्याच्या जीवावर भय नाही असं तो म्हणतो. त्याच्या जीवावर समाज भय नाही. माझ्या जीवावर समाज भय नाही म्हणतो. समाज एक झाला त्या जीवावर. त्याला 10%च घ्यायला लावायचं नाही तर त्याला डॉक्टरच्या हाताने किंवा पोलीस हाताने मारायचं. असं मारतो का मला तू. तो ह्या दारात येतो मारवतोय पोलिसाला आडायला लाव माझ्या गाड्या आणि मारायला लाव आडायला लावतो. येतो मी तिकडे. तुम्हाला सांगतो गाडी घ्या तुम्ही तिकडं. तुम्ही गाडी घ्या तिकडं. तुम्ही गाडी घ्या पहिली तिकडं. याच्या पोलिस कसे गाडी आली त्याच्या पोलिसाला गोळ्या घालायला लावल्या त्याने मला. घालू दे त्याच्या पोलिसाला मला गोळ्या. तुम्ही गाडी घ्या तिकडं. लोक जर गाडीला आले झोपले तर दमबानी घ्या लोकांना धक्का लागून देऊ नका. त्याच्या पोलिसाला आडून द्या गाडी. त्याच्या पोलिस गाडी आणून त्यांनी गोळ्या घालायला सांगणार आहे. गोळ्या घालतो षड्यंत्र रचितो माझ्या विरोधात.
मी एक केले म्हणतो मराठी, ह्या पोरांनी एक केले. याचा काटा काढा, याने काटा काढा म्हणतो. याचा काटा निघला की मराठा भेटतोय तवाच. मराठ्याचा नेता झालाय, याला संपा, औषधातून संपा, नाही तर आपले पोलिस गोळ्या घाला. तू गोळ्या घालतो मला? आमचेच मराठ्याचे समारोह हाताखाली धरतो, आमचे मराठ्याचे मंत्री आमदार हाताखाली धरतो का देवेंद्र फडणवीस? अरे तो एक जात हे साल्या, तुला मोठं केलं आमच्या मराठी. तू 10% देऊन मला 10% घे म्हणून दबाव आणतो. माझ्या जवळच्या अंतरवालीतले लोक फोडितो, महाराष्ट्रातले माझ्या जवळच्या फोडितो. त्या महाराजा आणलाय कुठून तो जात संपित त्याचा. आमच्या कारखान्यावरचे लोक नेतो नारायण राणेच्या हाताने आघाडीचे. पाटील साहेब, मराठा समाज आक्रमक होत आहे, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो. तुम्ही देवेंद्र फडणवीस ते केलं हे, मी काय करू? मी काय चूक केली? मान्य न्यायालय मला म्हणलं सलाईन घ्या, मी सलाईन घेतली. मी सलाईन घ्यायला लागलो तर एका रात्रीत त्यांनी वकील पाठीला सरकारी देवेंद्र फडणवीस आणि तारखे 23 तारीख घ्यायला लावली अर्जंट. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या आंदोलनावर दबाव आणून आमच्या आंदोलकावर गुन्हे दाखल करायला लावले SP हाताने. आज शेकडो गुन्हे केलेत आमच्या गोरगरीब मराठा. मला इकडं कोर्टाच्या माध्यमातून सुई घ्यायला लावतो, आरात लई सलाईन घ्यायला लावतो. आणि मागं लोकाला माझ्या विरोधात षडयंत्र करून लोकाला सांगतो याला सांगतो, याला 10% आरक्षण घ्यायला लावा, 10% आरक्षण घ्यायला लावा, नाही त्याला संपवा. पोलिसाच्या हाताने याला गोळ्या घाला, नसतं याला औषध द्या डॉक्टरांच्या. पाटील साहेब, गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही या समाजाला बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही यामध्ये या समाजाला फुटून द्यायचं नाही मला. त्याला एकतर मी मुंबईला जाऊन आरक्षण देणार, आरक्षण देणार. एक तर त्यांच्यावर गुलाल टाकील, नाही तर मला मेलो. त्यांनी जर गोळ्या घातल्या त्याच्या पोलिसांनी, त्यांनी त्याला मला बळी घ्यायचा ना, घेऊ दे. तो दारात येतो गोळ्या घाल, मराठीने दारात टाका. मला गाडी त्याच्या तिकडे घ्या, गाडी त्याच्या तिकडे घ्या. गाडी उभा करू नका, लोकांनी अडीली तरी गाडी तिकडे घ्या, गाडी घ्या त्याच्या दारात. त्याच्या पोलिसाला अडू दे, गोळ्या घालून द्या, डायरेक्ट त्याच्या दारात घ्या मुंबईला गाडी. मराठी दाखविते त्याला काय. मराठ्यांनी शांत राहा, कोणी येऊ नका, मी एकटाच जातो. एकतर तुम्हाला सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी आरक्षण घेऊन येतो, नाही तो मला मारणार आहे, त्याला मारू द्या. त्याला काटा आहे, मी तुम्हाला एक केलं, त्याला काटा काढायचा मराठ्याचा मधला, काढू द्या. हा षडयंत्रातून लोक उतरलेत माझ्या विरोधात. पाटील साहेब, तुम्ही संयमाचं बांध तुटून छगन भुजबळला साथ त्यांनीच दिली समाजाचा. मात्र आज तुम्ही उपोषण सोडून आलेला आहे, समाज रडतोय, भावनिक होतोय, आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. मी सार उपोषण सोडायला नाही, मी उपोषण करत चाललोय. छगन भुजबळला सुद्धा पुढे त्यांनीच घातलं. तुम्ही छगन भुजबळला सुद्धा देवेंद्र फडणवीस पुढे घातले. आमचे मराठ्याचे मंत्री त्यांनी पुढे घातले, आमदार त्यांनी पुढे घातले. त्यांनी चिल्लर चालर समन्वयकम पुढे घातलं. तो म्हणतोय हे काटा आहे, त्यांना घेऊन बसतो देवेंद्र फडणवीस रच्ची. त्यांना सांगतो हे काटा आहे मराठ्याच्या आपल्या मधला. आपल्याला जर निवडणुकीत निवडून यायचं असलं देव काटा काढा, तो काटा काढायला लागलाय. छगन भुजबळ त्यांनी पुढं घातला, आमच्या मराठीतले ते पुढं घातले. ती गाडी तिकडे घे, मी एकदा देव त्याच्या पोलिसाच्या हाताने मला गोळ्या घालू द्या. नसता त्याला सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी द्यावं लागणार. मी आता मराठ्याला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.